ओम नमो भगवते वासुदेवाय. आपल्या पतीचा, प्राणप्रिय पतीचा, भगवान शंकरांचा दक्षाच्या यज्ञशाळेमध्ये होत असलेला तो अपमान बघून पेटून उठलेली सती आपल्या पित्याची, जन्मदात्या पित्याची निर्भर्सना करते, निंदा करते, त्यांना खडे बोल सुनावते. त्यांनी सांगितलं, दक्ष महाराज, आपण माझ्या पतीचे अपराधी आहात. माझ्या पतीचा आपण घोर अपराध केलेला आहे आणि म्हणून तुमच्यापासूनच, तुमच्या देहापासूनच मिळालेला हा जो मला देह आहे, हा देह आता ठेवून तरी मी काय करू? कशासाठी या देहाचं कौतुक करू? खरं सांगू म्हणाले, आपल्यासारख्या दुष्ट व्यक्तीशी संबंध आल्यामुळं मला माझीच लाज वाटायला लागली. जे कोणी महापुरुषांचा अपमान करतात, अपराध करतात, त्यांच्यापासून मिळालेल्या या देहाचा, या जन्माचा मी धिक्कार करते. काय उपयोग आहे मला या देहाचा, या जन्माचा? आता ह्यापुढे यदा कदाचित मी तुमची मुलगी आहे म्हणून आपला संबंध दाखवणारं विशेषण दाक्षायणी, दक्षकन्या असं वापरून जर त्यांनी कधी मला हाक मारली तर त्यावेळेला माझ्या चेहऱ्यावर हसू नाही उमटणार, आनंद नाही होणार. उलट ते सगळं हसू, ती सगळी प्रसन्नता नाहीशी होऊन ते विसरून माझ्या चित्तामध्ये केवळ आणि केवळ खेद आणि लाजच निर्माण होईल, शरम निर्माण होईल. त्यामुळे भगवान शंकरांकडनं असं काही संबोधन त्यांच्या मुखातून बाहेर पडायच्या अगोदरच आपल्या शरीरापासून निर्माण झालेला हा माझा शवतुल्य, प्रेततुल्य असा जो देह आहे, त्याचाच मी त्याग करते. मैत्रेयी आपल्या मृदुवाणीने विदुरांना सांगतायत की कामादी सर्व शत्रूंना जिंकणारे आपण आहात विदुरजी. त्या यज्ञमंडपामध्ये दक्षाचं असं निंदन करून, दक्षाची अशी निंदा करून देवी सती मौन झाली, मूक झाली आणि नंतर तिने उत्तर दिशेला जमिनीवर आपलं आसन जमवलं, तिथे बसली. सतीने आचमन केलं, एक पिवळं वस्त्र आपल्या देहावर धारण केलं आणि आपले डोळे मिटून ते शरीर सोडण्यासाठी तिने योगमार्गाचा आधार घेतला. योगमार्गामध्ये ती स्थित झाली, आपलं आसन स्थिर केलं आणि प्राणायाम करून प्राण आणि अपान ह्यांना एकत्र करून आपल्या नाभीचक्राच्या ठिकाणी स्थित केलं. नंतर उदान वायूला आपल्या नाभीचक्राच्या वर खेचत खेचत हळूहळू आपल्या बुद्धीच्या द्वारे आपल्या हृदयात स्थापित केलं आणि यानंतर आनंदिता अशी ती सती त्या हृदयस्थ अशा वायूला कंठमार्गातून आपल्या दोन भुवयांच्या मध्ये, भ्रूम मध्यामध्ये घेऊन गेले. कृत्वा समाना निलौ जितासना सोदानमुत्थाप्य नाभिचक्रतः शनैर्हृदि स्थाप्य धियोरसिस्थितं कंठात् ध्रुवोर मध्यम निंदिता नयत. एवं स्वदेहं भवतां मह्यसा मुहुः समारोपित मंकमादरात् जिहासती दक्ष ऋषा मनस्विनी दधार गात्रेष्वनिलाग्नि धारणाम. ज्या शरीराला, महापुरुषांच्या ज्या शरीराला भगवान शंकरांनी सुद्धा अनेक वेळा अत्यंत आदरानं, प्रेमानं आपल्या मांडीवर बसवलं,
त्या शरीराला दक्षावर क्रोधायमान होऊन सोडून द्यावं अशा इच्छेनं महामनस्विनी असलेल्या त्या सतीनं संपूर्ण अंगामध्ये वायू आणि अग्नीची धारणा केली. आपले पती जगद्गुरु भगवान शंकर यांच्या चरणकमलांचं ध्यान त्यांनी धरायला सुरुवात केली. त्या चरणकमलांचा मध सेवन करण्याच्या इच्छेनं त्या चरणकमलांचं चिंतन करता करता सती इतकी एकाग्र झाली की आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टींवरचं लक्ष तिने काढून घेतलं. त्या सगळ्या गोष्टी जणू काही अस्तित्वातच नाहीत अशा प्रकारे ती त्यांना विसरून गेली. आणि आता माझे पती प्राणप्रिय भगवान शंकर यांच्या चरणकमला व्यतिरिक्त मला अन्य काहीही दिसत नाही अशी तिची अवस्था झाली. आणि ह्यामुळं सर्व प्रकारे सती निर्दोष झाली. किती मी दक्षकन्या आहे, माझे पिता दक्ष प्रजापती आहेत हे सुद्धा भान, हा सुद्धा अभिमान तिच्या ठिकाणचा नाहीसा झाला. त्या अभिमानापासून ती मुक्त झाली आणि लगेचच त्वरित तात्काळ तिचं शरीर त्या योगातून निर्माण झालेल्या अग्नीमुळं जळायला लागलं. आणि ज्या वेळेला हे सगळं ह्या बाकीच्या उपस्थित असलेल्या देवतांनी बघितलं, सतीचा हा देहत्याग रूप असा अतिशय मोठा आश्चर्ययुक्त असा प्रकार बघितला, तिचं ते चरित्र बघितलं आणि सगळीकडे हाहाकार माजला. सगळे देव आरडाओरडा करायला लागले, हाहाकार माजायला लागले, आक्रोश करायला लागले. त्या आक्रोशाचा ध्वनी इतका प्रचंड होता की तो सगळा आकाश व्यापून तर राहिलाच, पण तो पृथ्वी तलावर सुद्धा सर्वत्र पसरला गेला. सगळीकडे हेच ऐकू यायला लागलं की अरे अरे, दक्षाच्या या दुर्नीतीमुळे, दुस्वभावामुळं, दुर्व्यवहारामुळं रागानं बेभान होऊन देवाधिदेव महादेवांची प्रिय असलेल्या या सतीनं आपल्या प्राणांचा त्याग केला. ते आपसात बोलायला लागले. बघा म्हणाले, ही सगळी चराचर सृष्टी वास्तविक या दक्ष प्रजापतीची संतती आहे, पण तरी सुद्धा ह्या दक्षानं केवढा मोठा दुर्व्यवहार, दुष्टपूर्ण व्यवहार केला. आपली स्वतःची मुलगी असलेली, जिचं हृदय अतिशय शुद्ध आहे, सती आहे, सतीचा मान मिळवण्याचा अधिकार तिला आहे, पण तिचा सुद्धा त्यांनी इतका अनादर केला, निरादर केला की तिला आपले प्राण आपल्या देहात ठेवावेसे वाटले नाही. त्या प्राणांचा तिने सहज त्याग केला. वास्तविक हा दक्ष प्रजापती अतिशय असहिष्णू आहे आणि ब्राह्मण द्रोही आहे. तेव्हा आता या दक्षाची या संसारामध्ये प्रचंड अशी अपकीर्ती होईल. आणि जेव्हा त्याची कन्या सती ह्याच्या अपराधांमुळे प्राणत्याग करायला तयार झाली, तेव्हा असू देत तो शंकरांचा द्रोही, शंकरांचा वैरी असू देत ना, पण आपली मुलगी प्राणत्याग करते तेव्हा दक्षानं तिला त्याच्याबद्दल परावृत्त सुद्धा केलं नाही, प्राणत्याग करण्यापासून रोखलं नाही, अडवलं नाही. पुढे काय काय घडलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.